असते. पहिला चेंडू आपण पाहिलं तर सोडून दिला जातो, अगदी व्हाईट बॉल. अमर शेलर आपण पाहिलं गोलंदाजीसाठी दाखल झाला. जावली टेनिस क्रिकेटचा एक खेळाडू. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी अर्थातच क्षितिज मोरे स्ट्रायकिंगला. मॅन ऑफ द मॅच सध्या देताना स्क्रीन मध्ये तुम्ही पाहता. हेलिकॉप्टर बाहेर काढला, खेळाडू आहे वेगानं, चेंडू डाऊन दी ग्राउंड, वेगानं जातोय, अडवण्याचा प्रयत्न होईल, नाही, चेंडूने गाठले सीमा रेषा. 4 चौकारासाठी निघून जातोय निहाल ग्रुप. चौकार. अप्रतिम फटका. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रवी म्हात्रे, हे दोन्ही बॅटर सध्या मात्र मैदानामध्ये. आई चेंडू अगदी पायामध्ये आदळण्याचा प्रयत्न जरूर केला. खेळत असताना जिथे आपण पाहिलं तर अगदी अप्पिली उचलली होती. चांगला ब्लॉक अँड होल, तो क्रशर यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला अमर शेलारनं. अमर शेलार अप्रतिम, वर बॉल यार, थोडासा आपण पाहिलं तर बाहेर होता. येस, अंपायरनं सांगितलं लगेच. ज्या पद्धतीने आपण पाहिलं थोडासा शफल झाला होता. यावेळी केली पायातला चेंडू घेण्याचा प्रयत्न, खेळाडू चेंडू कॅटर केला, फेकीचा डायरेक्ट होते तर एक धाव कंप्लीट केली आहे. सिंगल धाव, चोरीची धाव. 3 चेंडूचा खेळ झाला. 6 धाव संख्या स्कोर कार्ड वरती माझ्यासोबत 6 धाव संख्या अगदी स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. रवी म्हात्रे सध्या आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला. तुर्बेगाव नवी मुंबई आयकॉन. यावेळी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळला, मिड विकेटचा खेळाडू वेगानं जाईल, मात्र चेंडूला जाऊन दिलाय. 4 चौकारासाठी येतोय. आणखीन एक फटका रवी म्हात्रेच्या बॅट मधून येतोय. निहाल ग्रुपचा चौकार. ऑफिशियल गाणं परी 11चं ऐकलं. 10 धाव संख्या. यावेळी केली तर थोडासा बाहेर ठेवला जातोय, थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, हातापासून बाहेर, ऑफस्टिकच्या बाहेर, रीच ऑफ दी बॅटर. अप्रतिम चेंडू हाताला. एखाद्या गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर फलंदाजाला येसन लावायची असेल तर तो काय करतो, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर तो चेंडू ठेवतो, आणि तेच अमर शेलारनंही केलं. 5 धाव संख्या. 10 धाव संख्या. 5 चेंडूचा खेळ झाला. लॉफ्ट केला, फुल टॉस चेंडू अगदी आहे, खेळाडू कॅचचा प्रयत्न, हिरव्याचा टेम. कॅच अप्रतिम झाली असती जर पकडली असती तर. अशा कॅचेस अवघड मानल्या जातात. क्रिकेट कशाला बोलतात, यालाच तर बोलतात. अवघड कॅचेस सोप्या करण्याचा प्रयत्न केला जातो. सोप्या कॅचेस आज बऱ्याचशा सोडल्या गेल्या. ओव्हर क्रमांक 1चा खेळ संपला. रवी म्हात्रेचा फटका थोडासा आपण पाहिला हवेमध्ये होता जरूर, मात्र अगदी त्याला संधी भेटली आहे. ओव्हर क्रमांक 1च्या अखेरीस टीमची टोटल 12 या आकड्यावरती. परी 11 टीम सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करते. दुसऱ्या बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स संघ. दोन्ही टीमला आतापर्यंत संधी आहे, चान्सेस आहे. दोन्ही टीमचा प्रवास आतापर्यंत आपण पाहिलं तर जिवंत आहे. यासाठी महत्वाची मॅच सध्या खेळली जाते. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग थोडासा स्पीडअप यासाठी करावा लागेल ग्लोरियसला, कारण की सेकंड इनिंग मध्ये आपको आना बॅटिंग केली आहे, आणि त्यावेळी थोडंसं आपण पाहिलं तर बॅटलाईट असू शकते तुमच्या समोर. बारा धावा स्कोर कार्ड वरती. क्षितिज मोरेला सध्या मात्र स्ट्रायकिंग मध्ये तुम्ही पाहताय. रवी म्हात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर नितेश पाटील मात्र दाखल होईल गोलंदाजीसाठी. नितेश पाटील ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र दाखल झालाय. आई चेंडू आपण पाहिलं हलक्यातनं करण्याचा प्रयत्न, अगदी ग्लान्स केला चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे अडवण्याचा प्रयत्न, भाग भाग भाग, अगदी चेंडू आतमध्ये फेकला जातोय, आणि जिथे मात्र धावा कंप्लीट केल्या जातात तब्बल आपण पाहिलं तर अगदी 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 15 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्या. 15 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, आणि आता तो खेळ चालू झालाय, कारण की 4 ओव्हरची मॅच आहे. माहिती आहे मांग के नाही देने वाले, छीन के लेना पडेगा, आणि सध्या तशीच बॅटिंग केली जाते. रवी म्हात्रे सध्या स्ट्राईकला.
शफल झाला गरकन खेळण्याचा प्रयत्न, ताकद लावण्याचा प्रयत्न. रवी मात्रे जेव्हाही फटके खेळतो ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न, कारण की रवी मात्रेची बॅट अशा पद्धतीने चिपके तो फटके. आणि आत्ताचा चेंडू आपण पाहिलं थोडासा खाली राहिला होता, बॅट स्विंग झाली अवे फ्रॉम दी बॉडी. थोडासा आपण पाहिलं तर खाली राहिला हा चेंडू. 15 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन केला, जास्तच बाहेर ठेवला जातो व्हाईट बॉलचा, कारण की रवी मात्र थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच फलंदाजापासून आणखीन बाहेर निघून चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिलाय, इथे फसला जातोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर 16 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 2 सध्या मात्र मार्गस्थ आहे. यावेळी देखील आपण पाहिलं लॉफ्ट केला चेंडू, खेळाडू आहे डिस्क्वेल एक रिजनचा, वेगानं येईल डाऊन दी ग्राउंड, चेंडू गॅदर करेल, एक सिंगल धाव, दुसरीचा नाहीये प्रयत्न, एकच भेटली आहे धाव. एका धावेच्या पद्धतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 17 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचले. 17 धावसंख्या, 17 लॉस ऑफ दी 0. विकेट अजून आली नाहीये. एक चांगली पार्टनरशिप सध्या केली जाते. रिप्लेमध्ये पाहिलं तर हा फटका खेळत असताना कशा पद्धतीने बॅटीच्या अगदी टोला लागला आणि त्यानंतर मात्र स्ट्रायकिंग मध्ये सध्या मात्र क्षितिज मोरेला तुम्ही पाहताय. ओहो, यावी फटका अप्रतिम केला, चेंडू अगदी निघून जाईल. इट्स लेट्स सी. हा आपण पाहिलं तर अगदी 6 धावा. कदाचित अंपायर पाहताय तर रुको जरा, नो बॉल आहे का? होय, अंपायर सांगतील हा नो बॉल. येस अंपायर राईट, नो बॉल आहे. येस, ओव्हर स्टेपचा नो बॉल प्लस षटकार आहे, म्हणजे तब्बल आत्ताच्या 7 धावा आहेत. ऊपर वाला जब भी देगा देगा चप्पट फाड़ के. बॉलर ने यावी मात्र दिलेत धावा. कट करण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला जातो. फ्री हिटचा चेंडू होता आणि या फ्री हिटचा चेंडूला पुन्हा एकदा शरीराच्या बाहेर ठेवलं जातं. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 24 धावसंख्या सजले स्कोर कार्ड वरती. 24. पहा चेंडू कशा पद्धतीने हाताला गेला. रिप्ले टेलिकास्ट 22 या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढलाय काय? होय, गॅप शोधून काढलाय. खेळाडू नाहीये तिथे, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, रिकामी जागा भरा आणि भरले चौकारानं. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते अगदी आपण पाहिलं तर 28 या धावसंख्येवरती. 28. तब्बल अजूनही आपण पाहिलं तर एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 28 धावा. डीजे मॅडी विचार करत असेल का वाजून देण्या संधी, वाजून डीजे वाजवण्यासाठी संधी का दिली जात नाहीये? डीजे मॅडी, वेळ कमी आहे मित्रा, उद्या बरोबर 8 वाजता तुला यायचंय मैदानामध्ये. 28 धावा स्कोर कार्ड वरती. 28. आज घड्याचे काटे जसे फिरतात तसं आम्हालाही जास्त फास्ट आज समालोचन करावं लागणार आहे. खेळाडूंच्या मागे लागावं लागणार आहे. गली रिजन मध्ये खेळाडू चेंडू गॅदर केला जातो. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर 29. 29 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. 29 धावा. क्षितिज मोरे एका बाजूला आपण पाहिलं तर 19 धावा तो खेळ करतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं रवी बात्रे आज 5 चेंडूमध्ये 7 धावा करत असताना पार्टनरशिप झाली नाहीये. भागीदारी जर चांगली बनली या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चेंडू चांगल्या पद्धतीने एक चांगली धावसंख्या बघायला भेटेल. चला टीम मीटिंग आता थोडीशी कमी करूयात, कारण की सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला यायचं बॅटिंगसाठी. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची असेल तर चांगल्या उजेडामध्ये बॅटिंग करायची असेल तर या ओव्हर पाण्याची बॉटल पटापटा पियावी, तशी अगदी मॅच पटापटा संपवावी लागेल तुम्हाला. 2 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात आला. सध्या टीम मीटिंग केली जाते ग्लोरिया स्पोर्ट्स टीमला. माहिती आहे संघाला, कारण की ही ओव्हर महत्वाची आणि सध्या गोलंदाज आपण पाहिलं तर अगदी बाहेर काढलं जाते. ओव्हर क्रमांक आपण पहिले 3 मध्ये दाखल झालाय गोलंदाज. निखिल सपकाळ, वेळापूरचा खेळाडू दाखल झालाय ओव्हर क्रमांक 3 साठी. संदीप कदम साहेब पोलीस पाटील यांच्या माध्यमातून निखिलनं जर हॅट्रिक घेतली तब्बल आपण पाहिलं तर 1200 रुपयाचं प्राइस त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. 29 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. चला स्पीडअप घ्या. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. थोडासा टाइम थोडासा पुढे चाललाय. आता आपण पाहिलं तर 6:37 झालेले आहेत मित्रांनो. 29 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. क्षितिज मोरे सध्या मात्र स्ट्रायकिंग वरती बॅटिंग करतोय. शफल झाला खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, पाहिलं, ओळखलं, जज केलं, लाईन टू लाईन अगदी चेंडू आपण पाहिलं, फॉलो केलं. क्षितिज मोरे जिथे जाईल तिथे चेंडू टाकण्याचा प्रयत्न, जिथे तू तिथे मी, आणि अशाच पद्धतीने
याही चेंडू अगदी समोर पडतोय, बॅट स्विंग झाली, चेंडू अगदी स्विंग अँड मिस, डॉट बॉल. अप्रतिम चेंडू पडला, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली, हवेमध्ये एळकावे घेणारा चेंडू रंगही बदलून गेला. अशी गोलंदाजी राहिले निखिलची. अप्रतिम गोलंदाजी. यावेळी देखील आपण पाहिलं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू वेगाने येतो, चेंडू गॅदर केला, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न जागा सोडली, तोपर्यंत दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली जाते. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम. याला बोलतात त्याची चाल आणण्याची गती, कमिटमेंट ऍक्शन. या तिन्ही शब्दांचा अर्थ या धावेमध्ये होता. 31 धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ झाला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि 3 चेंडूचा खेळ आणखीन बाकी आहे. का क्षितिज अकेला काफी आहे? लेट्स सी काय घडतंय. 31 धावा स्कोर कार्ड वरती, 31. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं मोहामध्ये पाडलं, झोल दिला चेंडूला. कारण की ही मुंबईची भाषा आहे, झोल में डाल. कारण की आज झोल दिला पूर्णपणे चेंडूला. आपण पाहिलं मोहामध्ये पाडलं, थोडासा फ्लाइट दिला चेंडू. पहा कशा पद्धतीने म्हणजे बार अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न, मात्र अगदी चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. डॉट बॉल सोडून दिला जातोय. यावेळी देखील आपण पाहिलं तर वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. संघाची धाव संख्या 32. 4 चेंडूचा खेळ झाला. तब्बल बाकी आपण पाहिलं तर 2 चेंडू. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण आहोत. फिरवलाय, गर्रकन फिरला. जेवढा तू फिरवणार तेवढा मीही फिरणार, आणि मी फिरवला की चेंडू सीमा बाहेर पोचणार जरूर. क्षितिज मोरे. अप्रतिम बॅटिंग. चेंडू उचलला, फेकून दिला. गर्रकन एखादी गोफन फिरवावी तसा चेंडू फिरवला बॅटीच्या साह्याने. पहा मिडल ऑफ द बॅट चांगल्या पद्धतीने कनेक्शन झालं. चेंडूकडे अगदी बघितलं आणि तदनंतर मात्र या चेंडूने गाठली होती सीमारेषा. संघाची धावसंख्या 38. 38. 1 चेंडू आता बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच सध्या मात्र आपण खेळतोय. थोडासा आपण पाहिलं तर पंच करण्याचा प्रयत्न. खेळाडू आपण पाहिलं तर वेगाने जरूर जाते. लॉंगॉनचा बॅकअप आहे. चेंडू गॅदर केला जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळी देखील आपण पाहिलं तर फेकी, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आउट. महत्वाची विकेट, रन आउट. रवी म्हात्रे माघारी जातील रनआउटच्या स्वरूपामध्ये. ओव्हर क्रमांक आता 4 चालू होईल. शेवटच्या षटकामध्ये आपण आलोय. चला थोडासा घेऊया स्पीडअप. चांगला उजेड आहे सेकंड इनिंग मध्ये. ग्लोरियस स्पोर्ट्स, तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता. आणखी बॅट लाईट नाही आली अजूनही. दाखल झाला परी 11 या टीमचा ऑल इंडिया आयकॉन खेळत असताना अलिबागचा अर्थातच अक्षय पाटील मोन्या सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. मोन्या दाखल झाल्या मैदानामध्ये. अक्षय पाटील. शेवटचे षटक. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अगदी नवीन गोलंदाज दाखल होतोय. गोलंदाजीसाठी दाखल झालाय गोलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच शेवटच्या षटकामध्ये. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. हा लँड होईल का सीमारेषेच्या बाहेर? नाही, क्रॅश झाला हेलिकॉप्टर. पडल्या आतमध्येच मैदानाच्या, आणि अगदी अक्षय पाटील मोन्याला माघारी जावं लागतंय. फसला जातोय अक्षय पाटीलचा हेलिकॉप्टर. हवेमध्ये होता, क्रॅश झाला, मैदानाच्या आतमध्येच आदळला गेला आणि तो पकडला खेळाडून. नाही लँड झालाय, सीमारेषेच्या बाहेर नाही पोहोचला हेलिकॉप्टर, फसला गेला. वा वा वा, प्रतिम कॅच. वॉट अ कॅच यार. की कॅच म्हणजे धावसंख्येला आळा घालणारी कॅच होती. ही कॅच म्हणजे धावसंख्येला ब्रेक लावणारी कॅच होती. वॉट अ मॅच. प्लीज आमच्यापर्यंत अंकुश गोलंदाजीसाठी दाखल झालाय. सोडून दिला चेंडू. यावेळी देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. आकाश मोहिते सध्या मात्र दाखल झालाय मैदानामध्ये.
टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 40 या धावसंख्येवरती. आकाश मोहिते स्ट्रायकिंगला, क्षितिजला नॉन स्ट्राईकला पाहता. 40 धावसंख्या स्कोर कार्डवरती. शेवटचे षटक अंकुश लावेल का? ओहो हो, चांगला चेंडू हाताला जातोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र अगदी चेंडू आपण पाहिलं तर तेवढाच बाहेर ठेवलाय. बॅट स्विंग झाली, स्विंग अँड मिस. की आकाश मोहिते ओळखला जातो या ड्राईव्ह साठी. आणि बाहेरचे चेंडू रूम भेटल्यानंतर चांगले बंगले बांधतो. आत्ताचा नाही, आत्ताचा गोलंदाजानं कमबॅक केला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 40 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली टीमची. यावेळी देखील लॉफ्ट केला जाग्यावरून, गरकन फिरवले बॅट. चेंडू अगदी पोहोचवला जातोय मिड विकेट रिजनच्या बाहेर. 6 धावेसाठी. वॉट अ स्ट्रोक. 46-46 धावसंख्या आता स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. तब्बल चेंडूचा खेळ आता बाकी आहे 3. आकाश मोहितेचा चॅप्टर आता चालू झाला, कारण की या आधीचा हेलिकॉप्टर थोडासा फसला होता, म्हणून हा नवीन चॅप्टर आता मैदानामध्ये दाखल झालाय. आकाश मोहिते याआधी आपण पाहिलं तर हॅट्रिक विकेट, 4 चेंडू 4 विकेट ज्या संतोष सपकाळनं घेतले होते, त्यासाठी आपण पाहिलं तर त्याला 1100 रुपयाचं प्राइज. निहाल, तुझ्या शुभ हस्ते 1100 रुपयाचं प्राइज त्याला मात्र देण्यात येईल. 4 चेंडू 4 विकेट संतोष सपकाळ, श्री चौनेश्वर 11 टीमचा तो गोलंदाज. आणि त्या मॅच मध्ये 5 चेंडू 5 विकेट आले, जिथे आपण पाहिलं तर नेक्स्ट ओव्हरमध्ये गणेश शिंदेनं पहिल्या चेंडूची विकेट घेतली होती. संतोष सपकाळला 1100 रुपयाचा प्राइज मात्र अगदी दिला गेलाय. आणि अगदी बॅटर आउट होतं रनआउटच्या स्वरूपामध्ये. 2 धावा आत्ताच्या मात्र जरूर धावून घेतल्या गेल्या. तदनंतर आपण पाहिलं तर 48 धावसंख्या आता स्कोर कार्डवरती पोहोचली गेली आहे, सजली गेली आहे. 48. 4 चेंडूचा खेळ झाला. तब्बल आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एका बाजूला क्षितिज मोरे एक हाती किल्ला लढवतोय. 14 चेंडूमध्ये 28 धावा त्याने आतापर्यंत केलेत. आकाश मोहिते आला, अगदी छोटीशी मात्र घातक खेळी त्याने केली. 3 चेंडूमध्ये 8 धावा त्यानंही ठोकल्या होत्या. मात्र आता अजय मोरेला मैदानामध्ये पाठवलं जाते. कभी खुशी कभी गम अशी ओव्हर राहिले आतापर्यंत. अंकुशने गोलंदाजी करत असताना धावसंख्येवरती अंकुशही ठेवलाय. आणि यासाठी आता शेवटच्या 2 चेंडूवरती काय घडतंय आणि धावसंख्येवरती किती अंकुश लागतोय हे अंकुशच्या माध्यमातून पाहूयात. चला स्पीडअप घ्या. यासाठी सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला यायचंय, बॅटिंग करायचे, जे टार्गेट आहे चेस करायचे. त्यासाठी लाईट बाईट लाईट येणार नाही याची काळजी घ्या. मैदानामध्ये जर फोकस मारायचा आहे, फोकस ठेवायचा आहे, प्रकाश ठेवायचा आहे, तर प्रकाशात खेळावं लागेल. या देखील अगदी हेलिकॉप्टर बाहेर काढला. खेळाडू आहे अगदी आपण पाहिलं तर लॉंगॉनचा वेगानं येतो. चेंडू अडवण्याचा प्रयत्न अगदी त्याच्या पायाखालून निघून जातोय. 4 धावेसाठी. फटका अप्रतिम खेळला. हेलिकॉप्टर बाहेर काढला होता जिथे बॅटिंग करत असता बॅटीच्या अगदी बॉटमला, आणि यॉर्कर चेंडू होता खोदून काढला पूर्णपणे. अप्रतिम. डाऊन दी ग्राउंड, कार्पेटला पूर्ण आग लावत निघून गेला चेंडू. 4 धावेसाठी. या चौकारानं टीमच्या टोटलमध्ये तब्बल 50 पार 52 धावा आता मात्र स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. बॅटिंग करते संघ परी 11 संघ. सखाराम कदम शेठ यांच्या मालकीचा, सुधीर दादा धनावडे यांच्या मालकीचा ग्लोरिया स्पोर्ट्स गोलंदाजी करते. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. खेळाडू आहे लॉंग स्टॉपला. हा चेंडू स्टॉप होणं गरजेचं होतं. नाही स्टॉप झाला. बॅटर बोलत असेल धावा आल्या, चांगल्या आल्या. इसमें 13 घाटा, मेरा कुछ नहीं जाता. वॉट अ मॅच. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. टीमची टोटल जाऊन पोहोचली. अर्थातच आपण पाहिलं तर 56 आणि 57 धावेचं आव्हान. 57 रन्स टू विन. चला थोडासा स्पीडअप घ्या. टीम परी 11 मैदानामध्ये दाखल झाले. थँक्यू सो मच परी 11 संघ. आणि आता बॅटर लगेच मैदानामध्ये येऊ देत. 57 धावेची गरज. 57 रन्स टू विन. चला लगेच दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. 47 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले. 47.
मॅचच्या दिशेनं लगेच आपण सकाळपासून एकही मॅच आपण पाहिलं चेस झाली नाहीये. लेट सी ही होते का? आज नाही झाले चेसिंग. आजचे दोन विषय हेच आहेत मोठे की आज चेसिंग नाही झाले, आज हॅट्रिक विकेट आलेत. भाई मॅच आहे, वेळ कधीही बदलते, खेळ कधीही बदलतो. हलके मग मत लेना बॉस. सत्य लाईटही लागले. मॅचच्या दिशेने जाऊया. 57 धावा. $57 57 धावायचं टार्गेट. जाऊया मॅचच्या दिशेनं. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा. मॅचला होईल सुरुवात. बॅटिंगसाठी एका बाजूला आपण पाहिलं तर अगदी नवी मुंबई आयकॉन ओमी केने आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच बॅटिंगसाठी दाखल झालेत नितेश पाटील. डोंबोली निर्जेचा खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. ओमी केने स्ट्राईक वरती आणि आजच्या दिवसामध्ये ओमी केनेला आपण पाहिलं तर थोडासा आपण पाहिलं तर शांत दिसून आला. आणखी दोन मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी माघारी. मात्र ही मॅच त्याच्यासाठी महत्वाची आहे. अक्षय पाटीलच्या समोर ओमी केने या मॅच मध्ये देखील शून्यावरती आउट होतोय. पहिल्या दोन मॅच मध्ये शून्यावरती आउट झाला होता. ही देखील मॅच ओमी केने साठी आजचा दिवस नाहीये. ओमी केने नाराज झाला कारण की तो ओमी केने ज्यानं नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्व गाजवलं आणि आज ओमी केने दिवा कोळीवाड्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवणारा ओमी केने आजच्या दिवसामध्ये शांत राहिलाय. अक्षय पाटील मोन्याचा बोलबाला राहिलाय आणि तदनंतर आपण पाहिलं तर विकेटचं पतन. ओमी केने आउट. आज नक्की घडतंय काय? कारण की मगाशीच आपण पाहिलं तर जरूर चर्चा झाली की ऑल इंडिया आयकॉन आज नवी मुंबई आयकॉन बॅटिंग केले. मत आहो भाई कारण की आज पहिल्या ओव्हरमध्ये सगळे बाद होत आहेत. ओमी केने नाराज आहे. ओमी केने खूप नाराज आहे कारण की ओमी केनेला आज ब्रँड दाखवायचा होता. नवी मुंबई आयकॉनचा दिवा कोळीवाड्याचा ब्रँड दाखवणं गरजेचं होतं. आज थोडा शांत राहिला. आजचा नाहीये दिवस त्याच्यासाठी. मात्र अगदी शांततेमध्ये तो पॅव्हलियनमध्ये दाखल झाला. अमर शेला दाखल झाला मैदानामध्ये. अक्षय पाटील मोन्या बॅटिंग मध्ये गोलंदाजी मध्ये दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर परफॉर्मन्स चांगला राहिला. बॅटिंग मध्ये थोडासा खाली राहिला मात्र गोलंदाजी मध्ये चांगला कमबॅक केला. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या टीम कारण की क्षेत्ररक्षण एकाने सजवा. 1 2 3 चौघे जण क्षेत्ररक्षण सजवतात. फिल्डर कन्फ्यूज जाऊ नक्की कुठे. चला टीम लगेच मॅचच्या दिशेने जाऊया. कॅप्टन एक ही बनेगा. अमर शेलर सध्या मैदानामध्ये हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. फक्त दिशा दिले चेंडूला. पुश करो भाई, खुश रहो. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. टीमचा अकाउंट ओपन झालंय सध्या. आता गाडी नेऊन पोहोचवायची आहे 57 धावसंख्येपर्यंत. टार्गेट 57 धावायचं या मॅच मध्ये. अक्षय पाटील तब्बल 2 चेंडू हात आले. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. त्यानंतर एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट होते टीमसाठी आपण पाहिले तर नितेश पाटील सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालाय स्ट्रायकिंगला. या विकेटला शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला आहे खेळाडू वेगानं जाईल. चेंडू गॅदर केला जातो. एक सिंगल धाव. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेचा प्रयत्न दुसऱ्यासाठी प्रयत्न होता मात्र तोपर्यंत नकार दिला जातोय. आतापर्यंत 3 चेंडू चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. कारण की अक्षय पाटील मोन्याची हाईट चांगली आहे. 6 फुटावरून चेंडू खाली येतात. भाई तोफखाना आहे हा अलिबागचा. बॅट्समिंग केली जाते. चेंडू आपण पाहिलं तर पडल्यानंतर चांगल्या पद्धतीने हाताला जातोय. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक. धावा आल्या नाहीयेत. रिप्ले पहा. चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने कट झाला. ओ हो 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 पूर्णपणे बोट फिरवलेत. जादूची बोट फिरवलेत. यॉर्कर खोडून काढण्याचा प्रयत्न. व्ही शेप मध्ये चांगला फटका. अमर शेलाच्या बॅट मधून निघून जाईल. 4 चौकारासाठी. या चौकारानं आपण पाहिलं तर टीमची टोटल सध्या मात्र अगदी 6 या धावसंख्येवरती. तब्बल आपण पाहिलं तर
एक फलंदाज माघारी गेला, जो ओमीला माघारी जाताना आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी उपक्रमांक 1 चा खेळ संपण्यासाठी हा शेवटचा चेंडू सध्या मात्र मार्गस्थ होतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कट झाला गली रिजन मध्ये. अमर शेलार देखील बाद होतोय. फसवलंय अक्षय पाटील मोन्याने फसवलं. त्यानंतर चेंडूला आपण पाहिलं तर अगदी बॅटच्या समोर ठेवल्यानंतर बॅट स्विंग होत असताना बॅटीची थिक एज घेतली आणि बॅटर होतोय आउट. अमर शेलार बॅक टू डग आउट. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. टीमची टोटल आपण पाहिली फक्त 6 या आकड्यावरती. आता येणारे 18 चेंडू आणि तब्बल 51 धावेची गरज. गणेश शेलार दाखल होतोय. जावलीचा गब्बर, महाबळेश्वरचा अगदी गब्बर दाखल झाल्या मैदानामध्ये. खेळावं लागेल या गब्बरला. आज थोडं शांत राहिला. 6 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. बऱ्याचशा गप्पा रंगलेत खऱ्या अर्थानं आपण पाहिलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झालेत गोलंदाज आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 सुरेश शिंदे गोलंदाजीसाठी सध्या मात्र दाखल होत आहेत. 22 गाव मधून बिलॉंग होणारा खेळाडू. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अप्पा कट करण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू कॅच होते ड्रॉप. अशा वेळी आपण पाहिलं तर अगदी गोलंदाज सुरेश बघत बसलाय. नाराज झाला थोडासा. अशा कॅचेस होणं गरजेचं आहे. शफल होऊन घेण्याचा प्रयत्न, अप्पा कट करण्याचा प्रयत्न. गली रिजन मध्ये थर्ड मॅन रिजन मध्ये शॉटला खेळाडू होता. मागे गेला. चेंडू अगदी निसटला हातातून. धरतीला दान झाला चेंडू. गोलंदाजची नाराजगी पहा स्पष्ट चेहऱ्यामध्ये दिसून आली. काय क्लिअरिटी छान आहे. 7 धावसंख्या. बॅट स्विंग केली जाते. यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने हरकत करतोय फलंदाज अगदी शांततेमध्ये उभा आहे. कारण की ज्या पद्धतीने त्याला माहिती पडलंय चुकी झाली आहे. बॅटर आउट. चेंडू पडल्यानंतर काटा बदलणारे चेंडू बॅट स्विंग होते आणि असे चेंडू मोहामध्ये पाडणारे होत आहेत. आता मोहात पाडला या चेंडूला देखील. फलंदाज फक्त बघत राहिलाय. गणेश शेलार, नितीन दाखल झालेत मैदानामध्ये. नितीन पाटील, नितीन जाधव, नितेश पाटील आहे मैदानामध्ये अजूनही. आपण पाहिलं ऑल इंडिया आयकॉन. खेळावं लागेल आज मैदानामध्ये. मॅच मध्ये खेळावं लागेल. एक हाती सत्ताच खेळावी लागेल. एक लंबे रेस का घोडा बनना पडेगा भाई. 7 धावसंख्या. 7 द्यावी लागेल आज टीमला. बायचा चेंडू छेडछाडी केली, निघून जातोय. आणि या धावा महत्वाच्या आहेत का टीमसाठी? का इथे टीम आपण पाहिलं तर कुठे ते कमबॅक करेल. ऑलरेडी गोलंदाज धावा अडवतोय. व्हाईट बॉल त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 4 धावा. 0 चेंडू मध्ये 5 आलेत. आणि आता बॅटिंग करणारी टीम ग्लोरियस स्पोर्ट्सच्या अपेक्षा, आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा सगळ्या जाग्या झालेत की होय मॅच मध्ये आपण आहोत. जो मनातून हारतो तो रनामध्ये हारतो. ही मॅच नाही हारले अजूनही कोणी मनामध्ये. टीमची टोटल आपण पाहिलं 12. आता 16 चेंडू मध्ये 45 धावेची गरज. 5 धावा एक्स्ट्रा आलेत. बॅकफुटला जाऊन अपकट खेळाडू आहे. चेंडू येण्याची वाट बघेल. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. वॉट रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातात. टीमची टोटल आपण पाहिलं तर अगदी 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. येणारे तब्बल 15 चेंडू आणि 43 धावेची गरज आता मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला आहे ग्लोरियस स्पोर्ट्स जे आपण पाहिलं तर अगदी प्रयत्न करते. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं परी 11चा प्रयत्न चालू आहे की धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकूयात. पुढे करण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग केली जाते. अगदी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने चेंडू हाफ ट्रॅकर टाकला गेला. या चेंडूला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता फलंदाजाचा. गोलंदाज हुशार निघाला. लवकर जज केलं. फलंदाज कुठे हालचाल करतोय, कशा पद्धतीने फुटवर्क करतोय. चेंडूची दिशा थोडीशी बदलली. टप्पा थोडासा बदलला. हाफ ट्रॅकर ठेवला. अर्ध्यावरती टाकला चेंडू. त्यानंतर मात्र बीट होतो बॅटर. डॉट बॉल. 14 धावसंख्या. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 14 चेंडू मध्ये आता 43 धावेची गरज. आई चेंडू आपण पाहिलं तर अगदी स्क्वॅट करण्याचा प्रयत्न. जिथे एक धाव नव्हती मात्र अगदी आपण पाहिलं तर ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये एक धाव दिली आहे.
एक सिंगल धाव. टीमची टोटल आता आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. एक चेंडू आता बाकी आहे ओव्हर क्रमांक 2 चा. आणि रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर प्रत्येक ओव्हर मागे आता 20 धावा तुम्हाला करायच्या. रिक्स आता नाही घेणार तर कधी घेणार. पर 11 टीम दुसऱ्या बाजूला. स्विजीचा फटका सर हातामध्ये. अक्षय उभा होता त्यासाठीच की येऊ देत. अगदी आपण पाहिलं तर बॅटरला जावं लागेल माघारी. नितेश पाटील मैदानामधून अगदी बाहेर होतोय. ग्लोरियस स्पोर्ट्स थोडीशी शांत राहिले. नितेश पाटील देखील आज शांत राहिला. अंकुश दाखल होतोय मैदानामध्ये. ऑल इंडिया आयकॉनला माघारी पाठवलंय. चला थोडासा स्पीडअप घ्या कारण की 12 चेंडूचा खेळ बाकी आणि करायचे आहेत 42. सध्या आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने संपूर्ण वातावरण संपूर्ण आपण पाहिलं तर दृश्य दाखवले जातात. 22 यार्ड टेनिस क्रिकेट पक्षी अगदी घरी चाललेत. आपल्या घरट्याकडे चाललेत. आपण कधी जाणार. आपण थांबलोय अजूनही मॅच चालू आहे कारण की सध्या शेवटचे 12 चेंडू आता बाकी आहेत. खूप छान 22 यार्ड टेनिस क्रिकेट. 15 धावा स्कोर कार्डवरती 12 चेंडू अजूनही आपण पाहिलं तर 42 धावेची गरज. अंकुश दाखल झाला. अंकुशनं गोलंदाजी करत असताना धावसंख्येला बऱ्यापैकी अंकुश लावला होता. मात्र आता त्याला अंकुश लावून चालला नाही. आता गाडी चौथ्या घेरवरती चालू करावी लागेल. आकाश मोहिते दाखल झाला अगदी गोलंदाजीसाठी. यावेळी देखील आपण पहिला लॉफ्ट केला चेंडू अगदी बॅटीची जरूर आवाज झाला. मात्र ज्या पद्धतीने आपण पहिलं कनेक्शन करू शकला नाहीये नितीन जाधव. आता फक्त 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 42 करायचे. आजचा तिसरा दिवस. उद्याचा फायनल डे. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग. या लीग मध्ये आपण पाहिलं तर अगदी दुसऱ्या पर्वामध्ये सध्या आपण आलोय. मॅचच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर सध्या थोडीशी चर्चा राहिली फक्त कारण की सिंगल डबल से भाई मैच नहीं बनेगा. एकेरी दुहेरी धावेनं मॅच बनणार नाहीये. 10 मध्ये 40 हव्यात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. लॉंग ऑन मिड विकेटला डीप मधून चेंडू गॅदर केला जाईल. फेकीपा अगदी आरामामध्ये ऋषी होता. अठरा धावा. चेंडूचा खेळ तब्बल अजूनही 3 बाकी आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. जमेल तेवढा स्पीडअप जरूर घ्या. चला टीम थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज. ओहो एक्स्ट्रा धाव. व्हाईट बॉलचा इशारा जिथे आपण पाहिलं तर हा टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. ग्लोरियस स्पोर्ट्स थोडीशी संकटामध्ये अडकली आज. थोडीशी आपण पाहिले तर अडचणी बऱ्याच त्यांच्या समोर आलेत. मात्र ह्या अडचणीमधून कशा पद्धतीने बाहेर निघावं त्या पहिल्या 12 चेंडूचा तो खेळ होता. या देखील अवे फ्रॉम दी बॉडी आणखीन एक व्हाईट बॉल. आता 2 व्हाईट बॉल आले आहेत. तो आकाश मोहिते ज्यानं याआधी हॅट्रिक विकेट घेतली होती आणि आता लाईन शोधतोय. 224 षटकार आले. 222 चौकार आलेत आतापर्यंत. याच्याता बाई याच्याता आणि हीच लाईन शोधायचा होता. यॉर्कर बुंदा चेंडू तो क्रशर. इफ यू मिस आय डेफिनेटली हिट. मिडल स्टंप अगदी वाकवली आहे. बॅटर आउट. नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. वॉट अ बॉल यार. वॉट अ बॉल. आणि हा चेंडू ज्या पद्धतीने त्याचा मेरिट चेंडू आहे. एखादं 1 रुपयाचं नाणं तिथे ठेवावं आणि त्यावरती टप्पा टाकावा असा अचूक टप्प्यावरती हा चेंडू आढळला. बरोबर मिडल स्टंपला टपली मारून निघून गेला. चेंडूचा खेळ तब्बल आता बाकी आहे 2. नितीन जाधव अजूनही मैदानामध्ये उभा आहे. मॅच मध्ये माहिती आहे कारण की झुकलेले खांदे बरंच काही सांगतायत. एकनाथ दाखल होतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. मिड विकेट मध्ये आहे खेळाडू. पुन्हा चेंडू गॅदर करतील. आरामामध्ये फेकतील. त्यांना माहिती आहे मॅच तो आराम में लेंगे भाई. 1 टू गो. बड़े आराम से. 1 टू गो.
यावेळी केला आपण पाहिलं तर बरोबर लेग स्टिक आता मात्र बाजूला येते. शफल होऊन करण्याचा प्रयत्न, बॅटर अगदी होईल आउट. फलंदाज येईल माघारी. नितीन जाधव बॅक टू डग आउट. चला शेवटचे षटक आहे. टीम स्पीडअप घ्या. टीम थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज. नवीन बॅटर आता दाखल होते मैदानामध्ये. निखिल सपकाळ दाखल झालाय. निखिल सपकाळ आणि संदीप कदम पोलीस पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला आपण पाहिलं तब्बल 700 रुपयाचं प्राइज. 21 धावा स्कोर कार्ड वरती. रवी मात्रे दाखल होत आहेत. मॅच मध्ये चर्चा राहिली कारण की 6:36 करायचे. एकही चेंडू डॉट येतोय. मॅच चाबी तयार करू शकतात. 6:36. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. डॉट जातोय. आता 5 चेंडू फक्त बाकी आहेत. परी 11 टीम न विजयाची चाबी तयार केली. जवळपास मात्र अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. तोपर्यंत विजय पराभवाचा आपण बोलत नाही आहोत. फटका चांगला खेळून काढला. लफ्ट केला. चेंडू अगदी आपण पाहिलं तर सरळ हातामध्ये जाईल. विकेटचं पतन. बॅटर आणखीन एक होईल आउट. 4 चेंडू हवे. 36. नवीन बॅटर आता दाखल झालेत. मंगेश पवार, नितीन, संदीप. 21 धावा. आई चेंडू आपण पहिला हलक्या हातानं. आता फक्त 3 चेंडू आता आपण थांबणार आहोत. 3 चेंडूचा खेळ आता फक्त बाकी आहे. 22 धाव संख्या. 35 धावा हव्यात जिंकण्यासाठी. मॅच ही मॅच आपण पाहिलं तर आजच्या दिवसभरातील 9 मॅचेस चेस झाल्या नाहीयेत. निखिलने जरूर स्ट्राइक घेतले माहिती है क्योंकि जाते जाते 2 बॉल खेल के जाता हूँ कारण की टीम का थोड़ा सा कर्जा कम करके जाता हूँ. त्यासाठी सध्या मात्र स्ट्राईकवरती निखिलला पाहत आहे. फसवला हा चेंडू आपण पाहिलं तर अगदी एक धाव कंप्लीट केली जाते. शेवटचा एक चेंडू. येस या वेळी देखील आपण पाहिलं तर मॅच होते समाप्त. परी 11 टीम राहते विजेता. अर्थातच सखाराम शेठ कदम यांच्या मालकीचा संघ आशा आणि त्यांचा आशेचा किरण देखील आहे तसाच या मॅच मध्ये जिवंत. लेट्स सी. मॅन ऑफ द मॅच क्षितिज मोरे या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आजचा दिवस इथे संपन्न होतोय. उद्याच्या दिवसामध्ये बरोबर रिपोर्टिंग टायमिंग तुम्हाला मात्र 8 वाजता